रुपेश हरपाले आणि निलेश भुरकुट आपण पाहू शकतात बॉलिंग बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. शरद टोपले आपण पाहू शकतात जो आपण बॉलिंग मार्क वरती सज्ज देखील झालाय. निलेश बुरकुड आपण पाहू शकतात प्रगतीपथावरती सज्ज झाले. ज्याच्या आदल्या मॅचमध्ये आपण पाहू शकतात बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून झाला गेला तोच बॅटर आपण पाहू शकतात अर्थातच निलेश बुरकुड. वन मॅन शो आपण पाहू शकतात आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकलात. आणि मॅचला सुरुवात होतीये. तब्बल 26 धावेचं लक्ष ते आहे समोर. पहिलाच बॉल आउटसाइड लक्षम आणि त्यावेळेस आपण पाहू शकतात बॅटरने पाहिलं निहारलं आणि तदनंतर बॉल सोडून दिला. बाकीची कामगिरी पंचांच्या माध्यमातून ती बजावली गेली आहे. यावेळेस आपण पाहू शकतात एक जबरदस्त वेगवान तेजतर्रार बॉल त्यावरती देखील बीट झाले गेले. आता इथनं जर पाहिलं ना तर हा डॉट चेंडू आहे का? यस. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती आपण पाहू शकता सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. आता इथनं जर पाहिलं तर थोडीशी दुखापत ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते झाली गेली आहे. पाहुयात पुनश्च एकदा गोलंदाज. यावेळेस बॅटचा फ्लो अप्रतिम होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन नाहीये. अफलातून गोलंदाजी शरद टोपले आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने आपल्याला अर्थातच निलेश बुरकुड पाहायला मिळतो जो आधीच्या मॅचचा हिरो होता. आधीच्या मॅच मध्ये त्याने अफलातून कामगिरी केली तोच निलेश बुरकुड आपण पाहू शकतो प्रगती पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले प्रॉपर. चेंडू घेतो वावायचा पर फेकून दिले बॉलला निलेश बुरकुटचा हा तडाखा. आईगाव देवी बालकडी ब्रँड स्टोक षटकार. यावेळेस अजून एक चांगला बॉल आपण पाहू शकतो तो डिलिव्हर्ड झाला आणि त्याचमुळे पाहू शकतात तिकडे बॅटर बीट झाले गेलेत. आता जर पाहिलं तर षटकातील जर पाहिलं ना तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 8 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 8.31 आहे आणि करंट रन रेट जर इथून पाहिला ना तर तो 9.60 आहे. अर्थातच इथनं चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. यावेळेस समोरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय. फटका फसला गेलाय तिकडे आणि क्षेत्ररक्षक आले चुकी करणार नाहीये. मिस्टर निलेश बुरकुट बॅक टू दी डगआउट. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय कंप्लीट आणि एका षटकाच्या आखरी धावसंख्या फलकावरती 8-1.
8 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. एक विकेट जरूर प्राप्त झाला. एक षटकाचा खेळ तो अद्यापच झाला गेला. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 12 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. इथनं जर पाहिलं तर प्रतिषटक 9ची सरासरी ती मेंटेन करावी लागेल. आईगावदी बलकडी संघ यावेळेस लॉक करायचा होता. गुडघे वाकवले गेले परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये आणि त्याचमुळे पाहू शकतात पहिला बॉल निर्धाव आलाय. अर्थातच डॉट चेंडू येतोय. गोलंदाज आपण पाहू शकतात सचिन बरटा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या माध्यमातून पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट केला. रुपेश हेंबाडे हरपाले आपण पाहू शकतात आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतात दीपेश हरपाळे. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि इथे बॅटर बीट झालेत पुन्हा एकदा. आता या दोन बंधूंची जोडी अर्थातच जेव्हा जेव्हा दोन बंधूंची जोडी असते तेव्हा तेव्हा आपण पाहतायत हे कॉर्डिनेशन किंवा दोन बंधूंची तालमेल असतो ना तो सुरेख असतो. या जोडीच्या माध्यमातून तो तालमेल आपल्याला पाहायला मिळणार आहे का हे देखील पाहायचं आहे. यावेळेस समोरच्या दिशेने उडवला इनफिल्डच्या वरून बॉलला फोर्स केला. क्षेत्ररक्षकाला गुंगार देत बॉल तिकडे निघून चालला सरळ सीमा परिक्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत. तिसरी धाव देखील आपण पाहू शकता ती कंप्लीट झाली आणि तिसऱ्या धावेच्या मदतीने धावसंख्या तिहेरीने वाढती आहे आणि पोचली गेली फलकावरती तब्बली 11. यावेळेस पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप फटका फसला गेला. एक धाव घेण्याची संधी आहे आणि एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. वाईट प्लस एक सिंगल एकंदरीत या 2 धावा तिकडे अर्जित केल्या जातील आणि धावसंख्या जर पाहिले तर 2 ने वाढली गेली आणि वाढत असताना 13 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटकातील 3 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि 3 चेंडू अखेरीस 13 ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पाहू शकतात. यावेळेस बॅटची एज लागली आहे. बॉल जर पाहिला तर तिकडे निघून जातोय. बॉलला तिकडे स्टॉप केलं. एक सिंगल धावेचा कॉल. हे चांगलं क्रिकेट आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. आता एक सिंगल धाव ती अर्जित झाली. धावसंख्या 14 आकड्यावरती पोहोचली गेली आणि षटकातील आपण पाहू शकतो 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 8 मध्ये 12ची गरज अजूनही आहे. 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये खेळावं देखील लागणार आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ही मॅच मात्र आपण पाहू शकता इथे रंगतीये. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस नोचा सिग्नल तिकडे आला गेलाय आणि पाहू शकतात एक धाव वेगाने. 9 प्लस एकंदरीत एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. आता इथे पुढील चेंडूसाठी फ्रीजचा सिग्नल ते देखील पंचांच्या माध्यमातून ऑन झालेत. आता जिंकण्यासाठी तब्बली 8 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. 8 चेंडू 10ची गरज. यावेळेस पॅड अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले प्रॉपर. बॉलला फेकून दिले. 1 बाउन्स ने गॅदर झालाय. ओव्हर दी रोप चौकारामध्ये परावर्तित 4. चारने धावफलक वाढले गेले आणि जाऊन पोचले गेले 20 आकड्यावरती. 7 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. आता इथनं एकच मोठा स्ट्रोक किंवा सिंगल डबलला प्राधान्य. कुठलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. घरच्या मैदानावर मॅच तर ऑन झाले गेलेत कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये झाली गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची झाली. यावेळेस आपण पाहू शकतात वेगवान बॉल होते त्यावरती बीट झाले गेले. 2 षटकांचा खेळ अद्यापच झालाय आणि 2 षटकांच्या आखरी धावसंख्या फलकावरती 20 आकड्यावरती पोहोचले गेले. जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतायत ना की 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू 6ची गरज.
6 चेंडू आणि 6 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच इथे बनली गेली आहे, कारण ज्या पद्धतीची मॅच झाली होती तिथनं धावसंख्या ती कमी लागली होती, परंतु इथनं जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवणं तेवढंच कठीण आहे. परंतु या विकेटवरती त्या धावा होऊ शकतात, कारण घरच्या मैदानावर खेळतात, घरची विकेट आहे आणि त्या घरच्या विकेटवरती आपण पाहू शकतो सातत्याने सराव देखील असतो. मातीची विकेट जरूर आहे. गोलंदाजी मार्कवरनं रोहित, पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी झाली आणि वेगाने तिकडे दुसरा बॅटर तो दाखल झाला होता. आता इकडे एक चांगला बॉल तो पाहायला मिळतोय, एक सुरेख बॉल आपण पाहू शकतो तो दाखल झाला गेलाय. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडू मध्ये आता जर पाहिलं गेलं तर 6 धाब्याची गरज आहे. पाच चेंडू यावेळेस आपण पाहू शकता ते एक जबरदस्त बॉल, परंतु तिकडे चुकी झाली आहे. आता इकडे वाईट बॉल आला गेलाय. ही मॅच इथे बनत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण एक चांगला बॉल टाकला होता, तदनंतर थोडीशी चुकी केली आणि मॅच मध्ये आता तिकडे जर पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज आणली आहे. 5 चेंडू मध्ये 5 धाब्याची गरज इथे आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहत आहेत यावेळेस चांगला बॉल व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि तिकडे चुकी झाली आहे. चुकी झाली आहे का? यस, डेफिनेटली पंचाचं बोट हवेत आहे. अर्थातच बॅटर बाद झालेत. विकेटचं पतन, आउट. च्या माध्यमातून ही मॅच देखील मात्र आपल्याला पाहायला माहिती आहे. रुपेश पागी आणि त्याच्या साथीनं अकरा दीपेश अरपाले आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकतो रुपेश पागी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप इथे चुकी झाली आहे. आता जर पाहिलं तर रन बॉल ही क्विशन आलं गेलंय. आता जर पाहिलं गेलं तर 4 चेंडू मध्ये 4 धाब्याची गरज आहे. अर्थातच 4 चेंडू 4 ची गरज. यावेळेस फटका फसला गेलाय. पुढेच एकदा तिकडे चुकी झाली आहे. आता एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली गेली आहे. फुल्लर लेनचा चेंडू होता. या बॉलवरती जर फटका आला असताना तर मॅच ही इथे संपली असती. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला एक नवीन संधी, नवीन चॅलेंज ती आपल्याला मात्र देत असतात प्रत्येक मॅच, आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतंय. आणि इथे जर पाहिलं गेलं तर एक धाव अर्जित झाली आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करतायत ना, कारण 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केला, त्यामध्ये एक वाईट टाकला गेला. अर्थातच मॅच पूर्णपणे ऑन झाले गेले. 3 चेंडू 3 धाब्याची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 1 धाव त्याने केले, तो दिनेश आपण पाहू शकतो. दीपेश दुसऱ्या बाजूने रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फसला गेला. एक चांगला बॉल तिकडे कॅरी झाला गेलाय. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 3 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच रंगतदार रोमांचक मूड मध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि तब्बल आपण पाहू शकतो जिंकण्यासाठी 3 धाब्याची गरज. दोन चेंडू 3 धाब्याची गरज. मॅच बनली आहे, मॅच रंगली आहे. अफलातून कामगिरी ती पाहायला मिळते.
यावेळेस बादच्या राडार मध्ये आला. आता बॉल निघून जाईल का? एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी वेगाने आलेत, परंतु बॉल तिकडे रफू चक्कर चालाय, निघून गेलाय सरळ चौकारमध्ये परावर्तित. 4 चौकार. पालकडे आणि ओमसाई, चला दोन्ही संघाने लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. विशाल दुडका आणि प्रल्हाद वळवी आपण पाहू शकतात सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिलाच बॉल तिकडे जर पाहिलं तर आउट साइड डी ऑफ स्टंप होता आणि त्याचमुळे पाहू शकतात तिकडे बॉल तो आपण पाहत आहेत पंचाच्या माध्यमातून वाईट बनवून घोषित केला गेला. आकाश कोल्हा आपण पाहू शकतात बॉलिंग मार्गवरती सज्ज झाला आणि पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त चेंडू तो हाताळला गेलाय. पहिल्याच बॉलवरती ती खराब कामगिरी आपण पाहू शकतात तिकडे केली गेली आहे. यावेळेस अजून एक चांगला बॉल, परंतु लॉक स्टॉपला बॉल निघून जातोय. जाता जाता 4 धावा देऊन जाईल यास डेफिनेटली. और रफू चक्कर झालाय, येतो इथे हा धमाकेदार चौकार. 4. पुनश्च एकदा आपण पाहू शकतायत यावेळेस समोरच्या दिशेने उडवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत परंतु काहीच करू शकणार नाहीयेत. बॉल जर पाहिला तर स्टॉप झाला आतमध्ये जरूर, परंतु
बॉल तिकडे रिटर्न केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतायत अर्थातच 2 धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. 2 धाबेचा कॉल कंप्लीट करत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली गेली ती 7 या अंकावरती. 7 धावा सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडल्यात. सात धावा पाहू शकतात फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. विशाल दोडका आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहू शकतात यावेळेस अजून एक चांगला बॉल आहे. हो सुरेख बॉल अफलातून बॉल. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 7 आकड्यावरती आपण पाहू शकता सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. धावसंख्या 6 एक फलकावरती उभी करण्याचा मानस तो योग्यतेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं मुख्य कारण आहे बॅटिंग चांगली झाली आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. यावेळेस कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू तो डिलिव्हर्ड झाला गेलाय. अफलातून बॉल डॉट चेंडू आलाय. आकाश आपण पाहू शकतात कोल्हा बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. विशाल दोडका आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने प्रल्हाद वळवी आपण पाहत आहेत. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन आहे परंतु त्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. इथे बॅटर विशाल दोडकाला बाद व्हावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन हिअर मिस्टर विशाल बॅक टू द डगआउट. त्या माध्यमातून पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. लेफ्ट हँडर बॅटर जरूर येते. शेवटचं षटक ते कंप्लीट होण्याच्या दिशेने अगदी एक चेंडूचा खेळ तो राहिला गेला आणि त्यासाठी आपण पाहू शकतात ना की सुभाष गिंबलला आणलं गेलंय. बॉलिंग मार्कवरती जर पाहिलं गेलं तर गोलंदाज आकाश कोळाच्या माध्यमातून अफलातून कामगिरी ती पाहायला मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि त्यामध्ये सुरेख पद्धतीची कामगिरी गेली. 7 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्या गेल्यात. आता इथनं शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल, काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाईल, शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा मानस तो ठेवला जाईल का इथे गोलंदाज बॅटर सुभाषच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्फत आकाश आपण पाहतो शेवटच्या बॉलसाठी सज्ज झालेत. चला शेवटचा बॉल कंप्लीट करायचा आहे. शेवटच्या बॉलवरती फटका फसला गेला. झेल गड्याची आहे शक्यता आणि यास चुकी करणार नाहीये. तिकडे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. बॅटर इथे होतोय आउट. शेवटच्या बॉलवरती मिळाला हा धक्का. विकेटचं बटन आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच सूरज आपण पाहतायत आणि बॉलिंग मार्कवरती सुभाष. यावेळेस वेगवान बॉल होता परंतु या बॉलवरती देखील घडले काय, तिकडे पंचाचं बोट हवेत आहे. अर्थातच विकेटचं पतन झालंय. बॅटर होतोय बाद मिस्टर प्रल्हाद. बॅक टू द डगआउट.
बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने कळला मानस तिकडे देखील चुकी झाली आता चुकीचं भुगतान घ्या करावं लागेल इथे विकेटचा बदल होतोय बॅटर बाद होतोय धक्का बसतोय बाद यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल निघून चाला सरळ इनसाइड आउट फेकला होता बॉल परंतु तिकडे 2 धाबे कॉल कंप्लीट केला गेला तिसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत आणि तिसरी धाव देखील झाली आहे कंप्लीट 3 धाबेचा कॉल तो केलाय आता इथे कंप्लीट आणि 3 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली अर्थातच आपण पाहत आहेत 15 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटकातील 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 15 धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 4 चेंडू मध्ये कितपत पोहोचण्याचा मनसुबा ठेवला जाईल हे देखील पाहायचं आहे त्यावेळेस अजून एक चांगला बॉल आहे यस डेफिनेटली चांगली लेंथ लाईन इथे मेंटेन केली जाते आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटर बीट झाले गेलेत षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला धावसंख्या 15 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते योगेश यावेळेस पाहू शकतात तिकडे देखील चुकी झाली आहे योगेश घाटाला कोल्हा आपण पाहू शकतात प्रगती पटलावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले तरी त्याच्या माध्यमातून 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय आणि धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे यावेळेस बॅट्समनला गुंगारा देऊन बॉल निघून गेला परंतु तिकडे देखील काय क्रिकेट करते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि एकेरीच्या मदतीने धावफलकात वाढ होते धावफलक जर पाहिलं तर ते 17 आकड्यावरती पोहोचलं गेलंय षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय 17 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे अजूनही जर पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे गुरुवारचा खेळ तो अगदी संपण्याच्या दिशेने आपण पाहू शकतात शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल शेवटचा बॉल आमच्या सांभाळणी कक्षाच्या दिशेने फेकला गेलाय आणि बॉल निघून गेला सरळ यावेळेस बॉलला अडवलं गेलंय आणि तिकडे जर पाहिलं तर बॉल रफू चक्कर झालाय 4 धाबेमध्ये परावर्तित झालाय खडकी संघाचा एक प्रतिनिधी त्यानंतर आई गावदी बालखडी संघाचा एक प्रतिनिधी आणि त्यानंतर आपण पाहू शकतो चालू सामन्यातील एक प्रतिनिधी यायचे आपण लॉट्स टाकतोय 3 चिठ्ठ्या इथे टाकल्या जातात आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पहिली चिठ्ठी ती बायसाठी असेल आणि उर्वरित 2 चिठ्ठ्यांची मॅच लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे तर चला लगेच विजय संघ झाले त्यांचे प्रतिनिधी खडकी बालखडी आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी चला खडकी आलाय प्रतिनिधी त्यानंतर बालखडी संघाचा एक प्रतिनिधी जॉईंट आहे आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी इकडे जॉईंट व्हायचंय आपण लॉस टाकतोय पहिली चिठ्ठी अर्थातच ती असणार आहे आपण पाहू शकतो बाय साठी त्यानंतर ज्या 2 चिठ्ठ्या असतील ना त्यातील मॅच लागणार आहे आपण जर पाहिलं तर YouTube वरती डायरेक्ट लॉट्स टाकतोय
पहिली चिठ्ठी ती उचलली गेली आणि अर्थातच जे चित्र झाले ते आजच्या दिवसामध्ये बदललंय. आई गावदेवी बालखडी संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ते सज्ज आहेत आणि कालच्या आणि परवाच्या दिवसाचे चित्र आजच्या दिवसामध्ये बदलले गेले. अर्थातच मागील 2 दिवसामध्ये विजय संघ बायसाठी जायचा, आजच्या दिवसामध्ये आई गावदेवी बालखडी संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल झालाय. विजय संघ आणि खडकी अशी मॅच नेक्स्ट मॅच असणार आहे. आनंद गिंबल आणि योगेश कोळा आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती दाखल झालेत. 21 धावा पलकावरती जोडल्या गेल्यात आणि तब्बली 22 धाबेचं लक्ष ते ठेवलं गेलंय. अर्थातच 18 चेंडूंमध्ये 22 धाबेची गरज आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश आणि आनंद ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल खेळण्यासाठी आपण पाहू शकतात सुरेंद्र दोडका आपण पाहू शकतात बॉलिंग क्रीज वरती सज्ज झालेत. पहिलाच बॉल तिकडे इनफिल्डच्या वरून उडवला गेला. मॅच संपवण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय पहिल्याच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल षटकार 6. गोलंदाज देखील तयार आहेत दुसऱ्या बॉल साठी. दुसऱ्या बॉल वरती बीट झाले गेलेत. आता कमबॅक केला गेलाय आणि हा कमबॅक बरकरार ठेवावा लागेल कारण ज्या पद्धतीने पहिल्याच बॉल वरती फटका खेचलाय ना त्या इंटेन्शननी जर पाहिलं तर बॅटिंग झाली तर हा सामना सहज संपू शकतायत कारण 18 चेंडूंमध्ये 21 धाबेची 22 धाबेची गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत बॅटर. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं गेलंय. इनटू दी गॅपने बॉलला फोर्स केले. बॉल थांबला आतमध्ये. बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न करण्याचा मानस झाला आणि 2 धाबा तिकडे देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या दुहेरी निवडली गेली आहे. पलकावरती 8 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 15 चेंडू आणि 14 धाबेची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. यावेळेस साडबा पाटणं वेगाने बॅट आली होती परंतु पंचांकडे लाऊडली अपील केली गेली. हा बॉल वाईट आहे आणि पंचांनी ती अपील उचलून देखील धरली आहे. इथे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल तिकडे घोषित केला गेला. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहायला मिळते. तब्बली 9 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 15 मध्ये 13ची अजूनही गरज आहे. यावेळेस पुल्लरचा चेंडू मिस झाले गेले आहेत. एक सिंगल धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय आणि सिंगल धाबेच्या मदतीने पंच सांगतात की हा चेंडू जर पाहिला गेला तर एक बॉयज आहे आणि एकेरी धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. 14 चेंडू आहेत आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. अर्थातच ही मॅच जर पाहिली तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जास्तीची झुकली गेली परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत कुठले क्रिकेट बाकीत करू शकत नाही. या दरम्यान बॉल निघून गेला सरळ क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन थेट प्रणांगणाच्या बाहेर. चौकारामध्ये परावर्ती 4. तेरा चेंडू आणि 8 धाबेची गरज आहे अजूनही. आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस पिचिंग थोडीशी बाहेर राहिली आणि त्याचमुळे पंच आमच्याकडे वळला आहेत आणि जर पाहिलं तर व्हाईटचा सिग्नल पोहोचवला गेलाय. 7 धाबेची गरज आहे. सामना जर पाहिला तर एका हाती खेचला गेलाय कारण तब्बली 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 15 धाबा एक्झिक्यूट केल्या गेल्या. 7 धाबेची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहेत सुरेंद्र दोडका आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून
यावेळेस फटका प्रॉपरली सेट केला. आता चेंडू आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून केला सरळ. ऑर्थोडॉक्स करण्याच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. इथे आलाय हा कडक अफलातून ब्रँड असतो षटकार. सूरज दोडका आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत आणि षटक क्रमांक 2 साठी आले गेलेत. फक्त एक धाब्याची गरज आहे. स्कोर इज लेवल नाव अर्थातच धावसंख्या ही समांतर स्थितीमध्ये जोडली गेली आणि स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे एकदा बनवावी लागेल. यावेळेस एक चांगला बॉल, परंतु इथे होप सहारा नाही लागणार, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे ना, मॅच हातातून जरूर निसटली, परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम ते गोलंदाज सूरज दोडकाच्या माध्यमातून केलं जाते. आपण पाहता येत ना की यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालंय आणि जर पाहिलं तर लगातारचे 2 डॉट बॉल झालेत. इथे गोलंदाज सूरजचं मनोबल वाढणार आहे, कारण तब्बल एक धाब्याची गरज असताना लगातारचे 2 डॉट बॉल आले गेलेत. अर्थातच गोलंदाजी इकडे चांगली केली जाते जरूर. योगेश कोल्हा पण पाहू शकतात स्ट्रायकिंग एंडकडे. यावेळेस बॅट चेंज लागले. आता एक धाव ती कंप्लीट केली जाईल सहजतेने. चला लगेच आपण टॉस देखील करतोय. मॅच इथे ऑन झाले गेलेत आणि एका बाजूने आपण पाहू शकतो खडकी संघ आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच ओमसाई स्पोर्ट बुईशे संघ एकाच विभागातील अर्थातच एकाच पंचकृषीतील हे 2 संघ आहेत आणि त्या 2 संघांदरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतात. जाऊया टॉसच्या दिशेनं. आपण पाहू शकतात भुईशे संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करतोय. याची विजय संघ अर्थातच आईगाव देवी बालखडीच्या विपक्षामध्ये खेळणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करण्यासाठी लगेच दाखल व्हायचं आहे. हस्तांदोलन ते करून घ्यायचं आणि तदनंतर आपण पाहू शकतात या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. खडकीच्या विपक्षामध्ये भुईशे संघ अशी मॅच मात्र आपण पाहू शकणार आहोत. निलेश यांची शुभाशय आपण करतो. टॉस अंतिम मॅच देखील मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून ती पाहायला मिळाले. खडकी आणि